सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर अवैध पैसा, अनैतिक व्यवहार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाची करडी नजर प्रत्येक ठिकाणी आहे। अशातच जालना शहरातील निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आली आहे। कारण शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना भाजप युती होते की नाही यावर जोरदार चर्चा सुरू होती। मात्र अखेरच्या घडीला ही युती तुटली आणि शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत। दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून आपणच सत्ता मिळवणार आणि सत्ता मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची मानसिकता स्पष्टपणे दिसतेय। आणि याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर चौफुली टोल नाका येथे एसएसटी पथकानं मोठी कारवाई केली आहे। दुपारी टोल नाका परिसरात एसएसटी पथकाला एक कार संशयास्पद वाटली। पथकानं तात्काळ ही कार थांबवून तपासणी केली आणि तपासणी दरम्यान कारमधून तब्बल 98 लाख रुपये रोख रक्कम सापडली। एवढी मोठी रक्कम पाहून पथकानं वेळ न दवडता तात्काळ चंदनजीरा पोलिसांना माहिती दिली। चंदनजीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचासक्षम पंचनामा करून रक्कम मोजली असता ती 98 लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले। निवडणूक काळात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगण्यास बंदी असते आणि अधिक रक्कम असल्यास त्याची सविस्तर माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक असतं। या पार्श्वभूमीवर चंदनजीरा पोलिसांनी ही संपूर्ण माहिती छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालकांना दिली। आयकर विभागाकडून पुढील सूचना येईपर्यंत ही संपूर्ण रक्कम चंदनजीरा पोलीस स्टेशनमध्ये जमा ठेवण्यात येणार आहे, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर सापडलेली ही 98 लाखांची रक्कम नेमकी कुणाची, ती कोणासाठी वापरली जाणार होती आणि यामागे कोणते राजकीय धागेदोरे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपासातूनच समोर येणार आहेत। पथकाने 98 लाख रुपयांची कॅश पकडली आहे। घोषित कॅश असल्याची माहिती मिळत आहे। बरोबर आहे। काल दिनांक 9/1/2026 रोजी एसएसटी पथक पोलीस आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती। टोल नाका नागेवाडी टोल नाक्याजवळ जो पॉईंट आहे एसएसटी पथक त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये 98 लाख रुपये मिळाले आहेत। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे। आणि पुढील कारवाई आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल।